मी सिद्धाराम बावकर, सोलापूर मार्केट आडत आणि खरेदीदार दोन्ही असून सोलापूरमध्ये सध्याला काय म्हणजे लोकल जे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीला माल जास्त येतोय आणि उन्हाळी कांदा सोलापूर जिल्ह्याला खूप कमी असतो. जे पण माल येते ते नगर जिल्हा, पुणा जिल्हा इकडूनच माल सोलापूरला येतो. म्हणून सोलापूरच्या शेतकऱ्यांचं एवढं काय म्हणजे मोठं नुकसान होणार नाही. का म्हणजे खरीप खूप कमी करतात शेतकरी. सध्या काय कांद्याला भाव मिळतो? कांदा बघा चांगलं क्वालिटी माल असलं तर 1500 पासून ते 1700 रुपये आज विकलाय. चांगल्या मालाला चांगला भाव आहे आणि ह्या उन्हाच्या टेम्परेचरमुळं कांदा खराब खूप होत असून हलके माल मार्केटमध्ये खूप आहेत. म्हणून रेट म्हणजे सध्याला वाढण्याचं जरा आशा कमीच आहे. तिकडे सरकारने निर्यात शुल्क पण ठेवलेला आहे, तरी देखील कांद्याचे भाव वाढत नाही. तर काय नेमकं कारण काय? पहिलं काय होतं, महाराष्ट्र हा एकमेव राज्य होतं की कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होतं. आता काय झालं, त्याच्यासोबत MP, गुजरात, तमिळनाडू, आंध्रा हे सगळे राज्य आल्यामुळं कांद्याच्या उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे आणि त्या हिशोबाने मागणी थोडं कमीच आहे. येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढतील? येणाऱ्या काळात म्हणजे काय होईल, कांदा जर आसमानी संकटानं जर कांदा नुकसान झालं तर भाव थोडं बहुत वाढण्याची शक्यता आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.